तो चलो भाई शुरुआत करते हैं. ओके, टॉपिक आहे आपल्याकडे एरोमॅटिक कंपाऊंड. एरोमॅटिक कंपाऊंडची सुरुवात कुठून झाली रे? तर सर्वात पहिला जो मॉलिक्यूल होता एरोमॅटिक कंपाऊंड शी रिलेटेड तो होता बेन्झीन. तुम्हाला अंदाज आहे का रे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या बॉन्ड लेंथ सेम असतात की वेगळ्या? कुठली बॉन्ड लेंथ जास्त असते, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची की डबल बॉन्डची? व्हेरी गुड. तर तुम्हाला ऑलरेडी आयडिया आहे की सर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची लेंथ असते जास्त आणि डबल बॉन्डची लेंथ असते कमी. आता या हिशोबे तुम्ही पुढे गेले तर मग बेन्झीन मध्ये काय एक्सपेक्टेड आहे रे, की 3 कार्बन कार्बनचे सिंगल बॉन्ड दिसत आहे, बरोबर आहे का? आणि 3 कार्बन कार्बनचे डबल बॉन्ड दिसत आहे. म्हणजे टेक्निकली बेन्झीन मध्ये आपल्याला काय सापडायला हवं होतं, की 3 सिंगल बॉन्डची लेंथ वेगळी आणि 3 डबल बॉन्डची लेंथ. पण असं झालं नाही आणि 6 कार्बन कार्बन बॉन्डची लेंथ सारखीच सापडली. 6 कार्बन कार्बन जे बॉन्ड आहेत. बरं सर किती सापडली? तर जे काही प्रॅक्टिकली सायंटिस्टने ऑब्झर्व केलंय त्याच्यात काय सापडलं, की कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची अंदाजे जी लेंथ असते ती 154 पिकोमीटर असते. तुम्हाला व्हॅल्यू लर्न करायची तशी गरज नाही, एक अंदाजे. आणि जर मी विचार केला कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर ती मला सापडत असते 134 पिकोमीटर, अशी काहीतरी सापडत असते. मग इथे पण काय एक्सपेक्टेड होतं, सिंगल बॉन्डची लेंथ सिंगल बॉन्डला भेटायला पाहिजे होती पण भेटली नाही. डबल बॉन्डची लेंथ डबल बॉन्डला भेटायला पाहिजे होती पण भेटली. आणि हे 6 जे बॉन्ड आहेत ना ते बरोबर याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा जास्त, एक अंदाजे 139 पिकोमीटर सापडली लेंथ. बघा, सिंगल बॉन्ड पेक्षा कमी आणि डबल बॉन्ड पेक्षा जवळपास ऍव्हरेज, दोघांचा ऍव्हरेज. पण आता आपण कारण की रेझोनन्स शिकलो, आता आपल्याला अंदाज आहे. काय अंदाज आहे? की बेन्झीनचं रिअल स्ट्रक्चर हे आहे की रेझोनन्स हायब्रिड आहे? मग रिअल स्ट्रक्चर मध्ये आपण जे बॉन्ड्स काढतो ते पूर्ण थोडीच काढतो, एक बॉन्ड पूर्ण असतो आणि उरलेला बॉन्ड तर डॉटनी काढतो ना. अरे डॉटनी काढतोय म्हणजे तो बॉन्ड अर्धाच होतो ना. हे 3 बॉन्ड 6 जणांमध्ये शेअर झाले ना इथे, तर एकाला अर्धा अर्धाच उरला. मग इनडायरेक्टली हा 1.5 बॉन्ड आहे, तर 1.5 ची लेंथ या दोघांच्या ऍव्हरेजच निघायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त आणि त्याच्यापेक्षा कमी, असं काहीतरी झालं. तर इथून सुरुवात झाली. मग त्यांना अंदाज आला की यार असं कसं काय होतं. मग त्यांना सापडलं की कदाचित हे बॉन्ड असे होतात रोटेट, बरोबर आहे का? आणि याच्यामुळेच ह्या मॉलिक्यूलला खूप जास्त स्टॅबिलिटी पण येते. मग असे ज्यांच्यामध्ये असं बेन्झीन सारखं रेझोनन्स असतं आणि जे एक मतलब अनएक्सपेक्टेडली जास्तच स्टेबल असतात त्यांना काय बोललं जातं? एरोमॅटिक कंपाऊंड. पण सर मग हे एरोमा नाव का दिलं? तर एरोमा नाव हे लिटरली म्हणजे एरोमॅटिक हे जे नाव आहे ते एरोमा या शब्दापासून घेतलेलं आहे. एरोमा म्हणजे काय रे? स्वीट स्मेल ना, किंवा प्लीझंट म्हणलं तरी चालेल, जो आपल्याला आवडतो. प्लीझंट स्मेल एरोमा है ना, तर एरोमा तर तिथून आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला सायंटिस्टला जेवढे पण अशा टाईपचे कंपाऊंड सापडले ज्यांना आपण काय बोलणार आहोत? एरोमॅटिक, ते प्लीझंट स्मेलिंग होते. मग प्लीझंट स्मेलिंग होते तर नाव काय ठेवलं त्यांचं? एरोमॅटिक कंपाऊंड. ज्यांचा चांगला स्मेल येतो असे कंपाऊंड, असं वगैरे ठेवलं. पण नंतर चालून माहिती पडलं की असं काही गरजेचं नाही. कितीतरी असे कंपाऊंड आहेत जे बाय डेफिनेशन, जे आपण थोड्या वेळाने शिकणार आहोत, एरोमॅटिक तर असतात पण स्मेल येणं हे कंपल्सरी. पण आता जगभरात नाव देऊन ठेवलं, मग आता ते नाव तसंच आहे. म्हणजे ही पक्की डेफिनेशन आहे का ते प्लीझंट स्मेलिंगच असतात? नाही, पण सुरुवातीला अशी डेफिनेशन होती, हा ना, असं काहीतरी आहे. मग सर पुढे काय झालं, काय होतं याच्यामध्ये, नेमका काय कॉन्सेप्ट आहे, तर ते पण एकदा व्यवस्थित बघून घेऊयात की याचा कॉन्सेप्ट काय आहे. ओके, मग तुम्ही म्हणाल सर प्लीझंट स्मेलिंग तुम्ही तर म्हणले, नंतर तुम्हीच काय म्हणताय की कंपल्सरी नाही प्लीझंट स्मेलिंग. याच्या व्यतिरिक्त एक प्रॉपर्टी पण ऑब्झर्व होते. जर असेवाले कंपाऊंड जे प्लीझंट स्मेलिंग आहेत म्हणजे अरोमॅटिक आहेत त्यांना जर आपण बर्न केलं ना, जाळलं, तर ते सुटी फ्लेम सोबत जळायचे. सुटी फ्लेम म्हणजे काजळी खूप जास्त असायची त्याला. काही दिव्याच्या वरती काजळी वगैरे दिसते ना, काजळी खूप जास्त दिसायची, हा ना. आणि तुम्हाला कळेल की कॅम्फर, कापूर, कापूर बघा तुम्ही, कापूर जिथे जाळत असाल वरच्या भिंतीला फार काळं झालेलं असतं. अरे बरोबर आहे ना, कारण की त्याच्यात काजळी खूप असते, त्याच्यात एरोमॅटिक कंपाऊंड आहे. बेन्झिन नाही, थोडं वेगळं, कॅम्फर पण आहे, है ना. पुढे बघूया. आता सर मग हे एरोमॅटिक म्हणजे नेमके कोण? तर कंपाऊंड एरोमॅटिक असण्यासाठी त्याला 3 कंडिशन फॉलो कराव्या लागतात. 3 कंडिशन फॉलो कराव्या लागतात.
जगातल्या ज्या ज्या कंपाऊंडला तुम्हाला एरोमॅटिक म्हणायचंय तो कंपाऊंड प्लेनर पाहिजेत. प्लेनर पाहिजेत म्हणजे त्याचे सर्व आयटम एक दुसऱ्याच्या प्लेन मध्ये पाहिजेत. जसं की बेन्झिन हा खूप चांगला एक्झाम्पल आहे म्हणून त्यालाच कॅरी करतो रे. मला सांगा बेन्झिन मधले सर्व कार्बन काय एका एका डबल बॉन्डला अटॅच आहेत, आणि जर एका एका डबल बॉन्डला अटॅच आहेत तर त्यांचं हायब्रिडायझेशन काय रे? sp2 चा जॉमेट्री कसा असतो रे? ट्रायगोनल प्लेनर. म्हणजे याच्या भोवती एक हायड्रोजन आणि हे दोन प्लेन मध्ये आहेत. हा कार्बन याच्या प्लेन मध्ये खरं आहे का? त्याचे 3 ग्रुप पण प्लेन मध्ये आहेत, म्हणजे ते झाले ना एकमेकांच्या प्लेन मध्ये. हा आणि हा अटॅच आहे, हे सर्व एकमेकांच्या प्लेनर जातात. लक्षात आलं ना? हे असे प्लेनर असतात. कोणी म्हणेल सर आम्ही कसं शोधायचं मॉलिक्यूल मध्ये? एक बेसिक हिंट असते sp2 कार्बन शोधायचा. सर sp2 कार्बन पाहिजेच का असं गरजेचं नाही, पण मोस्टली sp2 कार्बन आहे म्हणजे ट्रायगोनल प्लेनर आहे, म्हणजे सर्वच आयटम एकमेकांच्या कशा आहेत? प्लेन मध्ये आहे. कोणी म्हणेल सर अजून वेगळं थोडंसं एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करा. बघा इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, आणि इथे लिहितो निगेटिव्ह चार्ज. हे 4 तर sp2 आहेत, सर्वांना झेपले, कारण की डबल बॉन्डेड आहेत म्हणजे sp2 म्हणजे ट्रायगोनल. मला सांगा हा आणि हा प्लेन मध्ये आहे, हा आणि हा प्लेन मध्ये आहे, हा आणि हा प्लेन मध्ये आहेत, आणि ह्या दोघांच्या प्लेन मध्ये हा आहे. इव्हन दो निगेटिव्ह चार्ज sp3 असतो, पण हा कार्बन या दोघांच्या प्लेन मध्ये. आता त्याचे उरलेले हायड्रोजन 3D मध्ये असतील अबो बिलो, पण ज्यांच्यामध्ये रेझोनन्स म्हणजे अरोमॅटिसिटी काय काढणार आहोत ते सर्व प्लेनार आहेत. कळाली का कंडिशन? असं काहीतरी असतं. सर दुसरी कंडिशन काय असते? दुसरी कंडिशन असते की मॉलिक्यूल मध्ये सायक्लिक कंप्लीट कॉन्ज्युगेशन असावं. सायक्लिक कॉन्ज्युगेशन असावं. कॉन्ज्युगेशनचा शब्द आपण ऑलरेडी शिकलाय का रे? कॉन्ज्युगेशनचा अर्थ काय? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, म्हणजेच पाय सिग्मा पाय हे अल्टरनेट असावे. ते नसलं तरी चालतं. काय चालतं? पाय सिग्मा चार्ज. ते नसलं तरी चालतं. पाय सिग्मा लोन पेअर. हे अख्ख्या रिंग मध्ये पाहिजे. अर्ध्यात असेल तर चालणार नाही. म्हणजे मी जर परत तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं असं वालं, इथे आणि इथे तुम्हाला विचारलं काय रे हा मॉलिक्यूल सायक्लिक आहे? हो आहे. काय हा मॉलिक्यूल प्लेनर आहे? हो आहे. प्लेनर कसं आहे कळालं ना? हे 1 2 3 4 हे sp2 आहेत, हे प्लेनर आहेत. मग हा आणि हा प्लेन मध्ये तर त्याच्या पुढचे पण त्यांच्या प्लेन मध्येच असतील ना, कारण की याच्या भोवती याचे ट्रायगोनल प्लेनर आहेत, याच्या भोवती याचे ट्रायगोनल प्लेनर आहेत. हे दोन प्लेन मध्ये आहेत तर ते बिचारा प्लेन मध्ये आलेच ना, इव्हन दो ते sp3 आहेत. पण याच्यात सायक्लिक कॉन्ज्युगेशन नाहीये, अर्धच आहे, पूर्ण नाहीये, कम्प्लीट नाहीये. त्याच्यामुळे हा इकडची कंडिशन फॉलो करणार नाही. हे दोन अजून पण फॉलो करत आहे. तिसरी आणि सर्वात महत्वाची कंडिशन काहीतरी असतं ज्याला म्हणतात हकल्स रूल, किंवा हुकेल म्हणलं तर ते बरोबर नाही, मराठीमध्ये त्याचा मिनिंग वेगळा असतो. हुकेल म्हणजे तुमच्यातले काही आहेत है ना, नाही सॉरी है ना, तुमच्यातले नाही, तुम्ही चांगले आहेत ना, हुकलेले म्हणजे वेगळे असतात है ना. आयुष्यात हुकलेले म्हणजे कोण येतात तुम्हाला माहिती आहे ना? मराठवाडा किंवा विदर्भ आमच्या इकडे म्हणतात हुकेला हस का बे, म्हणजे हल्लेला आहेस काय, गोळीबिळी चालू आहे का वगैरे असा शब्द वापरतात. ओके लेट इट, कामाची गोष्ट. हे सायंटिस्टचं नाव आहे, आपण असं बोलू शकत नाही. उघड ढगातून पाप वगैरे दिला आपल्याला, श्राप दिला तर कशाला आहे ना, सॉरी. ओके हकल्स रूल है ना, चलो. हा ना, तुम्ही पण असंच वाचलं असतं ना, तुमच्याकडून पण बोललो. ओके, हकल्स रूल काय असतो रे? तर लक्षात घ्या, आपण म्हणतोय जो मॉलिक्यूल प्लेनर आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट सायक्लिक कॉन्ज्युगेशन आहे त्याचे पाय इलेक्ट्रॉन्स आपल्याला मोजायचे. कोणी म्हणेल सर पाय इलेक्ट्रॉन म्हणजे फक्त पाय बॉन्डचे का? नाही, पाय मध्ये तुम्ही निगेटिव्ह चार्ज आणि लोन पेअर पण मोजू शकता. तर हे पण लक्षात ठेवा की पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे नेमकं काय काय तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही डबल बॉन्ड म्हणजे पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन मोजू शकता, त्याच्यानंतर तुम्ही लोन पेअरचे इलेक्ट्रॉन्स काउंट करू शकता, तुम्ही निगेटिव्ह चार्जचे पण इलेक्ट्रॉन काउंट करू शकता. एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त पाय बॉन्ड असतील तर तेवढेच मोजायचे जेवढे रेझोनन्स मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. कोणी म्हणेल तेही परत सांगा, बाय चान्स इथे ट्रिपल बॉन्ड होता है ना, बाय चान्स तिथे ट्रिपल बॉन्ड होता. आता ते टेक्निकली स्ट्रक्चर खरं नाही होणार, ट्रिपल बॉन्ड लावला तर तो लिनियर पाहिजे, मग तो तसा नाही राहणार. पण सपोज होता, तर यावेळेस याच्यातला एकच बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन मोजायचे. तो दुसरा कामाचा नाही आपल्या. ऍट अ टाइम रेझोनन्स मध्ये एकच बॉन्ड जात असेल ना, जसं आपण काढलं होतं बघा क्लोरोबेन्झिन वगैरे काढायचो, ह्याचा अरोमॅटिक्सशी संबंध नाही, 2 मिनिट सांगतोय फक्त. मला सांगा क्लोरीन कडे लोन पेअर तर 3 होत्या, पण आपल्या कामाची रेझोनन्स मध्ये किती होती?
सर्व 3 ऍट ए टाइम थोडीच जातात रेझोनन्स मध्ये. तर तसं सांगतोय मी की कॅल्क्युलेट करताना चुकून कधी ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण कॅल्क्युलेट त्यातला मात्र जो रेझोनन्स मध्ये तेवढाच करायचा. ओके, मग सर ह्याचं काय, पाय बॉन्ड तर कळाले कसे काढायचे. पाय इलेक्ट्रॉन्स जे असतील त्याची सम 4n+2 असली पाहिजेत. ते जे पाय इलेक्ट्रॉन येतील ना, जसे इथे किती पाय इलेक्ट्रॉन पहिले काउंट करून दाखवा. 2 2 2 6 2 2 2 6. इथे तर कॉन्ज्युगेशनच नाही. लक्षात आलं ना कसे कॅल्क्युलेट करायचे. तर हे दोन आणि हे 2 6 झाले. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे. मग सर एन म्हणजे काय, डबल बॉन्ड का? नाही रे, बिलकुल नाही. बऱ्याच मुलांची गडबड होते, ते एन ला डबल बॉन्ड कन्सिडर करतात. एन हा काहीही असू शकतो, 0 1 2 3 अँड सो ऑन, असा काही पण असू शकतो. मग मला सांगा, देअरफोर जर मी एनच्या ठिकाणी 0 घेतला तर पाय इलेक्ट्रॉन किती चालतील? 2 चालतील. कळालं का? इलेक्ट्रॉन बरं का, बॉन्ड नाही. मग मी एनच्या ठिकाणी 1 ठेवला तर 4 1 जा 4 +2 6 पाय इलेक्ट्रॉन चालतात. अरे कळालं का काय काय चालतं? इथे 2 ठेवूयात, 10 पाय इलेक्ट्रॉन चालतात. ओके, इथे 3 ठेवूयात, 14 अँड सो ऑन. तुम्हाला लक्षात आलं का? ओके, चलो, हे असं वगैरे होत राहतं. असं पाहिजे. असं असेल तर तो कंपाऊंड कसा असतो? एरोमॅटिक. चला बेन्झिनला जस्टिफाय करूयात, बाकी सर्वांना साईडला घेऊ. एकेकाला जस्टिफाय करूयात, हे राहू द्यायचं. मला पटापट सांगा रे, काय बेन्झिन कंडिशन नंबर 1 फॉलो करतोय? प्लेनर दिसतोय? प्राऊड ऑफ यू. मला सांगा काय याच्यात सायक्लिक कंप्लीट कॉन्ज्युगेशन आहे? याच्यातले पाय इलेक्ट्रॉन मोजून दाखवा रे. 6 पाय इलेक्ट्रॉन. काय आपल्या कंडिशन मध्ये चालतं? मग देअरफॉर हा एरोमॅटिक आहे. कळाली का कंडिशन कशी बघतात? नीट बघा. हा दुसरा वाला काय पहिली कंडिशन फॉलो करत असेल? एनिवेज तुम्ही पहिल्या कंडिशनचा जास्त लोड घ्यायचाच नसतो. आता कंडिशन आहे तर मला सांगावीच लागेल. याचा लोड नाही घ्यायचा, आहे की नाही उगाच नाराज नाही व्हायचं. असेल नसेल काहीतरी सरळ पुढे जायचं. काय याच्यात सायक्लिक कॉन्ज्युगेशन दिसते धडधडीत? पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा चार्ज, पाय सिग्मा चार्ज आहे ना अख्ख्या रिंग मध्ये. ओके, आता परत सांगा, पाय इलेक्ट्रॉनची सम किती आली रे? 2 2 2 6 पाय इलेक्ट्रॉन. काही आपल्या कंडिशन मध्ये चालतं? बिलकुल. आता ह्याला मी काय म्हणू शकतो? एरोमॅटिक म्हणू शकतो. तर एरोमॅटिसिटीचा बेसिक तुम्हाला डेफिनेशन लक्षात आलाय. ओके, चलो. तर असा काहीतरी कॉन्सेप्ट असतो. एरोमॅटिक कंपाऊंडच्या तारीफ मध्ये 1-2 शब्द अजून सांगून देतो. एरोमॅटिक कंपाऊंड हे एक्सेप्शनली स्टेबल असतात. रिझन की ह्यांचे जे डबल बॉन्ड फिरत असतात त्याच्यामुळे कंपाऊंडला स्टॅबिलिटी भेटते आणि तो रिएक्टिव्ह होत नाही, म्हणजे रिएक्शन देत नाही. रिएक्शन देत नाही म्हणजे तो कसा आहे? स्टेबल आहे, असं काहीतरी असतं. तर एरोमॅटिक कंपाऊंड हे खूप जास्त काय असतात? स्टेबल असतात, खूपच जास्त स्टेबल असतात. मग पटापट तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे मी अजून याचा थोडासा कॉन्सेप्ट एक्सटेंड करतो. जसं मी हा पेंटॅगॉन सारखा मॉलिक्यूल काढलाय आणि इथे निगेटिव्ह चार्ज लावला, पण मी ह्यालाच काय केलं रे, असं काहीतरी केलं की इथे लावला पॉझिटिव्ह चार्ज आणि असं काहीतरी केलं आणि तिथे चार्जच नाही लावला, तर कुणाला नेमकं काय म्हणायचं? पहिली गोष्ट, तुम्ही एक कंपाऊंड ओळखायला शिकलात, कुठला? एरोमॅटिक. पहिल्या वाल्याला जज करूयात. काय हा प्लेनर असेल? काय हा सायक्लिक कॉन्ज्युगेशन मध्ये आहे? काय याचे पाय इलेक्ट्रॉन 6 येतात? है ना, याचे पाय इलेक्ट्रॉन 6 येतात, हे आपल्याला चालतात का? हो, आपल्या 4n+2 पाय नुसार हे सर्व चालू शकतात. त्याच्यापैकी एक आहेत म्हणजे चालतात. अरे झेपलं. देअरफॉर हा कंपाऊंड कसा आहे सर? एरोमॅटिक आहे. मग ह्या कंपाऊंडला बघा, काय हा प्लेनर दिसतोय? दिसतोय. काय याच्यामध्ये कंप्लीट कॉन्ज्युगेशन आहे? याच्या पाय इलेक्ट्रॉनची सम काय आहे? कारण की पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तर काही नसतं ना, तर 4 पाय इलेक्ट्रॉन आहेत. मग ह्याला काय म्हणायचं? एरोमॅटिक म्हणू शकत नाही, नॉन एरोमॅटिक पण म्हणायचं नसतं. ह्याला एक तिसरंच नाव आहे, अँटी एरोमॅटिक. ह्याला काय म्हणायचं असतं? अँटी एरोमॅटिक. याला म्हणायचं अँटी एरोमॅटिक कंपाऊंड. तुम्ही म्हणाल सर असं कसं? तर त्याच्यासाठी परत हा वाला कॉन्सेप्ट आता पुढे एक्सटेंड करतो. ह्याला पण काहीतरी रूल्स आहेत. अल्टिमेटली याला एक सोपी ट्रिक असते, ती ट्रिक सांगू आणि कन्क्लूड करून टाकू. अँटी एरोमॅटिक कंपाऊंड. अँटी एरोमॅटिक असणं म्हणजे काय असणं? तर एरोमॅटिकच्या विरुद्ध. एरोमॅटिकच्या विरुद्ध म्हणजे काय? एरोमॅटिक खतरनाक स्टेबल असतात, तर हे लोक खतरनाक अनस्टेबल असतात. काय ह्याचं पण डिस्कशन करूयात आपण. एवढं डिटेलमध्ये तर नाहीये, आपल्याला शेवटी कन्सिडर करूनच चालायचं. आता सायंटिस्टने ऑब्झर्व केलंय, प्रॅक्टिकल करून, रिएक्शन करून.
काय कंडिशन असते रे, तर अँटी अरोमॅटिक असण्यासाठी पण तुमचा मॉलिक्यूल प्लेनर पाहिजेच असतो. हे असण्यासाठी पण प्लेनर पाहिजे. हे असण्यासाठी पण तुमच्या कंप्लीट सायक्लिक काय असलं पाहिजे, कॉन्ज्युगेशन पाहिजे. हे कंपल्सरी आहे, पाहिजेतच. पण तुमचा जो हकल्स रूल होता तो इथे थोडासा मॉडिफाईड होतो आणि त्याला ऑफिशियली हकल्स रूल म्हणत पण नाही. मग त्याला काय म्हणतात सर, तर त्याला सरळ म्हणतात तुमचे पाय इलेक्ट्रॉनचा जो सम आहे तिकडे किती पाहिजे होता रे, 4n+2. इथे 4n पाहिजे असतो. किती पाहिजे असतात ते, 4n. पाय इलेक्ट्रॉन ते +2 करायची गरज नाही, 4n. सर इथे n काय चालतं, तर 0 तर सेन्स बनवत नाही, कारण की 0 ठेवला तर ते 0च होऊन जाईल. मग 1, 2, 3 अँड सो ऑन हे चालत असतं. याचा अर्थ एक एक ठेवून बघा काय काय चालतात. देअरफॉर 4 1 जा 4 पाय इलेक्ट्रॉन चालतात, 4 2 जार 8 पाय इलेक्ट्रॉन चालतात, 4 3 जार 12 पाय इलेक्ट्रॉन चालतात. कंडिशन लक्षात आली का? मग मला सांगा ह्याचे किती पाय इलेक्ट्रॉन आहेत, तर बसले ना तिसरी पण कंडिशन, 4. तर मग ह्याला काय म्हणून टाकायचं, अँटी अरोमॅटिक म्हणून टाकायचं. मग सर हा उरलेला याच्यात पहिली कंडिशन फॉलो होते पण दुसरी कंडिशन फॉलोच होत नाही, मग तिसरी चेक करायची गरजच. मग असेवाले सायक्लिक कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन तर आहे पण कम्प्लीट नाही, किंवा कॉन्ज्युगेशन पण आहे पण ते प्लेनर नाहीत. आता प्लेनॅरिटीचे एक्झाम्पल तर आपल्याला नाहीयेत, एक समोर आहे मी तर लिहून देणार आहे, त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचा. अशा लोकांना नॉन एरोमॅटिक म्हणायचं. कन्फ्युज होऊ नका रे, नॉन एरोमॅटिक आणि अँटी एरोमॅटिक सेम नाही. लक्षात आलं? मग सर तुम्ही बोललात की एरोमॅटिक सर्वात स्टेबल, अँटी एरोमॅटिक सर्वात, मग हे काय असतात तर इन बिटवीन असतात. म्हणजे स्टॅबिलिटीचा ऑर्डरचं कन्क्लुजन काय सांगाल तुम्ही, देअरफॉर स्टॅबिलिटी ऑर्डर, बिलकुल सर्वात स्टेबल कुठले कंपाऊंड असतात, एरोमॅटिक असतात, मग नॉन एरोमॅटिक असतात आणि सर्वात अनस्टेबल अँटी एरोमॅटिक असतात. प्राऊड ऑफ यू, जबरदस्त. अँटी एरोमॅटिक असतात. तर कॉन्सेप्ट एकदम क्लिअर आहे. मग नॉन एरोमॅटिकची डेफिनेशन काय, कंपाऊंड्स विच आर नॉट एरोमॅटिक अँड नॉट अँटी एरोमॅटिक, नेदर एरोमॅटिक नॉर अँटी एरोमॅटिक आर कॉल्ड एज नॉन एरोमॅटिक. कंडिशन आहे की एखादा डबल बॉन्ड पाहिजे. कोणी म्हणेल सर फक्त पेंटागॉन घ्या, याला काय म्हणायचं, ह्याला कशाला, काहीच म्हणत नाही, ह्याला जबरदस्ती क्लासिफाय करायची गरज. पण अगेन नॉन एरोमॅटिक मध्ये येऊ शकतो जर दिलाच जबरदस्ती तर, कारण की ह्यांना तर प्रॉपर कंडिशन आहे तिन्हीच्या तिन्ही. ओके, कोणी म्हणेल सर ते 4n+2 थोडंसं कन्फ्युजिंग वाटते, थोडं शॉर्टकट सांगा म्हणजे ना, तर त्याची असते ट्रिक. एरोमॅटिक साठी तुम्हाला ट्रिक सांगून देतो रे. ट्रिक तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, पाय इलेक्ट्रॉनच्या पेयर म्हणतोय बरं का मी, म्हणजे एक डबल बॉन्ड असेल तर एकदाच मोजायचा, एक निगेटिव्ह चार्ज असेल तर एकदाच मोजायचं, एक लोन पेअर असेल तर एकदाच मोजायचं. असं असेल तर ह्या ऑड पाहिजेत. ऑड म्हणजे विषम. काय काय चालतात, 1 3 5, याच्या पुढे तर एवढे जास्त तर रिंग सापडतच नाही ना, एवढी मोठी रिंग कशी सापडेल. तर 1 3 5 ह्यांच्यापैकी 5 वाली पण सापडत नाही, 1 आणि 3 असं जर असेल तर समजून जा तुमचा कंपाऊंड एरोमॅटिक आहे. बघा किती पेअर आहे, किती पेअर आहे, इवन पेअर असते है ना, झेपलं ना, है ना. काय पाय इलेक्ट्रॉनच्या पेअर काय काय, परत एकदा इथे सांगा मला काय काय चालतं. डबल बॉन्ड चालतात, लोन पेअर चालतात, निगेटिव्ह चार्ज चालतात. एकाच ठिकाणी 2 लोन पेअर असतील किंवा 3 बॉन्ड असतील, ट्रिपल बॉन्ड, तर काउंट किती करायचा, एक एकच करायचा. क्लिअर आहे गोष्ट? ओके, तर ही ट्रिक पण सोपी आहे आता. ओके चलो, मग अँटी एरोमॅटिक साठी ट्रिक काय होती सर, तर याच्यासाठी पण ट्रिक बघा रे. व्हेरी गुड. याच्यामध्ये तुमचे पाय इलेक्ट्रॉनचे पेअर कसे असावेत सर, इव्हन असावेत. हे जर इव्हन असतील तर तुमचा कंपाऊंड अँटी एरोमॅटिक होऊन जातो. एक्झाम्पल आताच आपण बघितलं होतं, मी परत एक देतो. सपोज हा डबल बॉन्ड आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज, प्लेनर आहे, सायक्लिक कॉन्ज्युगेशन आहे, पाय इलेक्ट्रॉन किती आहेत, 4 आहेत. तर मग पाय इलेक्ट्रॉन 4 पेक्षा आपण अल्टरनेट वाली ट्रिक काय बघू, पाय बॉन्ड किती आहेत, 2. 2 हे कसे आहेत, इव्हन आहेत ना, इव्हन असतील तर तो अँटी एरोमॅटिक, ऑड असतील तर तो एरोमॅटिक. तो बेसिक कॉन्सेप्ट सर्वांना समजला, स्टॅबिलिटी पण सर्वांना समजली. काही जग मध्ये असलेले फेमस मॉलिक्यूल ज्याचा तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असणं एक्सपेक्टेड आहे.
है ना, है बेंजीन सबको पता था क्या ये एरोमेटिक है, कसं ओळखलं, 1 2 3 सायक्लिक कॉन्जुगेशन आणि ते तर दिसलंच ना, ऑड होते म्हणजे काय आहे, एरोमॅटिक. नॅप्थॅलिन, 2 बेंझिन शेजारी शेजारी आली तर त्याला काय म्हणायचं, नॅप्थॅलिन. 3 शेजारी शेजारी आले तर अँथ्रासिन. ह्या 3 मधला एक थोडा खाली आला म्हणजे 2 सरळ आणि हा इथे, तर त्याला फिन अँथ्रासिन असं म्हणतात. फिन अँथ्रासिन असं म्हणत असतात, बरोबर आहे. ओके, हे तर मला प्रॅक्टिस मध्ये करवूनच घ्यायचे. आय थिंक सो काय एवढे सुंदर दिसत नाहीत, आपण परत एकदा ह्याला ड्रॉ करू शकतो. काय काय होतं सांगा पटापट. सर्वात पहिला फेमस मॉलिक्यूल बेन्झीन, नाव पण लिहून घेतो, बेन्झीन. त्याच्यानंतर आपण काय म्हणलं, 2 बेन्झीन सारखे शेजारी शेजारी आले, नॅप्थॅलिन. अरे नॅप्थॅलिनचं नाव तुम्ही ऐकलं असेल रे, डांबर गोळी म्हणतो ना मराठीमध्ये आपण, हे असतात नॅप्थॅलिन बॉल्स असतात ना, ह्याला काय म्हणतात, नॅप्थॅलिन. नॅप्थॅलिन बॉल्स, डांबर गोळ्या ज्याला आपण म्हणतो ना, ते वाले ज्याला युरिनल्स मध्ये टाकलेले असतात, स्मेल येऊ नये म्हणून, किंवा ते उंदर बिंद्र पळू नये लायब्ररी मध्ये टाकलेले असतात कुठेतरी, डांबर गोळ्या, ते वाले है ना. ओके, नॅप्थॅलिन. जर असे 3 सलग आले, 3, आता त्याला नाव काय आहे, अँथ्रासिन. अँथ्रासिन, अँथ्रासिन त्याला म्हणलं जातं. चला जस्टिफाय करा बरं, अँथ्रासिन एरोमॅटिक आहे हा ना. काय त्या मॉलिक्यूल मध्ये कंटिन्यू पूर्ण कॉन्जुगेशन आहे, सर्वच sp2 कार्बन आहेत म्हणजे एकमेकांच्या प्लेनर असणारच आहे. पाय बॉन्ड मोजा बरं, 1 2 3 4 5 6 7 ऑड आहेत म्हणजे तो एरोमॅटिक. इथे काउंट करा बरं, 1 2 3 4 5 ऑड आहेत म्हणजे तो एरोमॅटिक. आता ह्या अँथ्रासिन मध्येच असं काहीतरी असेल, म्हणजे हा बेन्झीन, याच्या शेजारी एक बेन्झीन सारखा, जो तिसरा आहे ना तो इकडे खाली. अँथ्रासिन मध्ये सलग असायचे, आता हा थोडासा खाली आहे, बाकी काही फरक नाही. असं जर असेल तर ह्याला काय म्हणायचं, फिन अँथ्रासिन. फिन हा शब्द लावला जातो, अँथ्रासिन एज इट इज कॅरी करायचं, फिन अँथ्रासिन, फिन अँथ्रासिन. कळले काही फेमस मॉलिक्युल्स, हे काही फेमस मॉलिक्युल्स आहेत. याच्या व्यतिरिक्त पण काही आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, घेतलेले असतील तर ठीक आहे, नाही तर ओके चलो, बरोबर आहे. ओके, आता हे हळूहळू वेळेनुसार आपल्याला पाठ होत जातील, कारण की कधी कधी प्रश्न विचारतात अँथ्रासिन मध्ये किती पाय बॉन्ड असतात, आपल्याला आठवलं तर ते सांगता येत त्याच्यानुसार. नेक्स्ट, अजून काही फेमस मॉलिक्युल्स आहेत हा ना, ह्यांचे पण नाव मी परत त्याला ड्रॉ करू, एक तर ते व्यवस्थित दिसत नाही. सर्वात पहिले आपण काढूयात एक असा मॉलिक्यूल, पहिली गोष्ट असं नाव काही पण असो, जस्टिफाय करा एरोमॅटिक असू शकतो का. ओके चलो, काय पहिली कंडिशन सॅटिस्फाईड आहे, पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा लोन पेअर. याच्याकडे 2 लोन पेअर असतात खरे ना रे, पण आपण किती कन्सिडर करणार आहोत, प्राऊड ऑफ यू. ओके, दुसरी कंडिशन सायक्लिक कॉन्जुगेशन तर आहे. तिसरी कंडिशन, हकल्स रूल नुसार किती पाय इलेक्ट्रॉन काउंट केले तुम्ही, 6 पाय इलेक्ट्रॉन, प्राऊड ऑफ यू. ही गलती करायची नाही की तुम्ही ते दोन्ही मोजताय, ट्रिक नुसार पेअर किती आहे, 3, प्राऊड ऑफ यू. 1 2 आणि एकच मोजायचे, दोन्ही नाही मोजायच्या. ऑड पाय इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत, ऑड पेअर्स आहेत. याचा अर्थ आपला कंपाऊंड नो डाऊट कसा आहे, आपण असे एरोमॅटिक कंपाऊंडचं डिस्कशन करतोय पण वेगळा आला म्हणून जस्टिफाय केला. मग असा मॉलिक्यूल ज्याच्यात टोटल 5 मेंबरची रिंग आहे पण त्यातला एक ऑक्सिजन आहे, याला फ्युरान असं नाव असतं. फ्युरान फ्युरान नाव असतं. याच्यामध्येच सेमच ठेवला पण इथे लावला NH, काय लावला इथे, NH लावला. सेमच तर आहे ना, बघा सेम टू सेम है ना, म्हणजे हा पण एरोमॅटिकच असेल. ह्याला आता पायरॉल असं नाव आहे, ह्याला नाव काय असतं, पायरॉल. हाच मॉलिक्यूल सेम टू सेम पण मध्ये सल्फर लावला, सेम टू सेम फक्त काय लावला, आता याला थायोफिन असं म्हणतात. थिओफिन म्हणा थायोफिन म्हणा फरक पडत नाही. सल्फरच्या बॉन्डला थिओ बॉन्ड म्हणतात इन जनरल, असं थोडी आयडिया असू द्या, ते पुढे पण कामाला येईल. सल्फरच्या बॉन्डला इन जनरल थिओफिन असं म्हणतात. हेच लक्षात घ्या, डिक्टो बेन्झिन सारखी रिंग असणार आहे आपल्याकडे, बेन्झिन सारखी रिंग, पण त्यातला जो 6वा असतो ना, 6वा
तो कार्बन नसून नायट्रोजन असतो. त्याला पायरिडीन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? पायरिडीन. तर हे काही अजून असे फेमस मॉलिक्युल्स आहेत जे आपल्याला थोडेफार लक्षात अजून पण एक दोन येतील पुढे, पण हे 3-4 मॉलिक्युल थोडे जास्तच महत्वाचे आहेत. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्या सर्वांमध्ये सीईटी प्रश्न आला 2025 लाच की थायोफिन इज अ डॅश कंटेनिंग सल्फर कंटेनिंग, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर फ्युरान इज अ हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड ऑफ डॅश ऑक्सिज, तसे ऑप्शन बघून सांगायचे होते. अशा पद्धतीने है ना. पायरिडीन मध्ये नायट्रोजनकडे लोन पेअर आहे का? आपल्या कामाची आहे का? आपल्या कामाची नाही, कारण की त्याचं व्यवस्थित चांगलं रेझोनन्स चालू आहे. मग ह्याला कशाला पकडायचं? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे ना, ती लोन पेअर काउंट करायची आणि ती रेझोनन्स मध्ये पार्टिसिपेट पण करत नाही. ऑलरेडी त्याचं खूप चांगलं प्रॉपर रेझोनन्स आहे. झेप गयो. ओके चलो, मग लगाते कुछ प्यारे से क्वेश्चंस, बरोबर है ना. अरे प्यारे से लगने दो यार, ऐसा करो. ओके चलो, जैसे पहिला क्वेश्चन, हे कसे पण असतील हे त्या कम्प्युटर स्क्रीनवर लिहिलेले आहेत, त्या पॅड वगैरे ते घाणेरडे दिसले तर दिसले, समजण्यासारखे आहेत. ओके, निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज आणि काहीच नाही, तो सीधी बात 1 2 3 ऑड आहे ना, एरोमॅटिक, काही डाऊटच नाही. इलेक्ट्रॉन पेअर ऑड आहेत ना सर, 3 1 2 एंटी एरोमॅटिक. क्या बात आहे, नॉन एरोमॅटिक. स्टॅबिलिटी जर सांगितली तर मला सांगा, ह्या सर्व ह्या लाईन मधल्यांना ए म्हणायचं, ह्या लाईन मधल्यांना बी आणि त्या लाईन मध्ये सी. ए बी आणि सी. इथे मला सांगा स्टॅबिलिटी, कारण की हा पण प्रश्न येऊन ए. कळलं का सर्वांना? प्राऊड ऑफ यू आर. इथे सांगा बरं. म्हणजे असं कन्क्लुजन लावू नका की निगेटिव्ह चार्ज म्हणजे एरोमॅटिकच असतो. निगेटिव्ह चार्ज एरोमॅटिक पण असू शकतो, कारण की तुम्ही पेअर वरती लक्ष देताय. इव्हन आहे म्हणजे हा जो आहे तो कसा आहे? अँटी एरोमॅटिक आहे. पक्का? ओके, कसं लक्षात आलं? कारण की एकच पेअर आहे, सायक्लिक कॉन्जुगेशन आहे बघा ना, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड चार्ज, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड चार्ज. लक्षात आलंय? ओके चलो, इथे बरोबर, कारण की डबल बॉन्ड तर आहे पण 2 सिंगल बॉन्ड कंटिन्यू आले ना, असं नाही चालत. मग हा आहे आपला नॉन एरोमॅटिक. स्टॅबिलिटी बोला रे. बी सी ए. सर्वांना झेपली का? प्राऊड ऑफ यू. इथे बघा रे, इथे बघा, निगेटिव्ह चार्ज 1 2 3 4 झाले का? अँटी एरोमॅटिक. प्राऊड ऑफ यू यार. इथे बघा बरं, क्या बात, हा एरोमॅटिक जाईल का? ओके, आणि इथे गॅप पडला, नॉन एरोमॅटिक. स्टॅबिलिटी सांगा रे. बी सी ए. कळलं का किती इझिली हा कॉन्सेप्ट? ओके चलो, अजून पुढे जाऊयात, इंटरेस्टिंग गोष्ट. आता थोडस अशा लेवलला जातोय जे नीटचा पण टॉप लेवल समजून घ्या थोडस, पण असं नाही की अशातून प्रश्न आलेले नाही, सिलेबसचाच पार्ट आहे. ओके, आता एक मॉलिक्यूल आहे हा वाला, जो दिसायला थोडा विचित्र, जास्तच विचित्र काढलाय, व्यवस्थित काढतो. तुम्ही हा मॉलिक्यूल काढताना 5-6 वेळा खडाखोड करण्याचे चान्सेस असतात, कारण की आपला हात आपोआपच बेन्झिन सारखा पळतो, आधीच टर्न मारतो. तुम्हाला टर्न घ्यायचा नसतो पण बसतो तो टर्न, है ना. तुम्ही खाली येताना डायरेक्ट इकडे जाता, इथे थांबतच नाही, इथपर्यंत येतात. मग एक बॉन्ड एक छोटू दिसतो, एक मोठं, ठीक आहे, तर तुम्हाला कळेल लिहिताना. ओके, हा जो मॉलिक्यूल आहे याच्यात टोटल कार्बन किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन आहेत, है ना. 8 कार्बन आहेत. या 8 कार्बन मध्ये तुम्ही बघाल तर रिअल मध्ये हा तुमचा अँटी एरोमॅटिक बसतोय का रे? है ना. पण हा नॉन एरोमॅटिक मध्ये जात असतो. हा एका वर्षी विचारला होता जेई मेन्स मध्ये, त्या वर्षीपासून आम्ही शिकवत असतो ते. त्याच्या पहिले शिकवायचे पण नाही, गरजच नव्हती. एनसीईआरटीत तर एरोमॅटिक नाव दिले फक्त, बाकी काही दिलंच नाही. त्यांना माहिती टीचर सांगून देतील. आता रिझन असं आहे की हा मॉलिक्यूल 8 याचा आहे, बरोबर आहे. मला सांगा रे, हेक्झॅगॉन जर मी हेक्झॅगॉन काढला तर त्यातले बॉन्ड अँगल कितीचे एक्सपेक्टेड आहेत? 60-60 चे आयडियली, बरोबर आहे ना. असे जर मी ऑक्टॅगॉन काढला, ऑक्टॅगॉन काढला तर आता ते अजून ऑप्टिस होतील, म्हणजे मोठे होतील, है ना. विशाल कोण आपण ज्याला म्हणतो ऑप्टिस अँगल, ऑप्टिस होतील. पण आयडियली आपल्याला तर 120 चे एक्सपेक्टेड आहेत. अरे बरोबर आहे. तर ते 120 चे आपल्याला सापडायचा काहीच चान्स भेटत नाही, बिलकुलच नाही भेटत, जवळपास पण नाही भेटत.
मग जसं आपण बघितलं होतं कन्फर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेन मध्ये नाही बघितलं होतं ते बोट ट्विस्ट बोट, ते कागदा बिगदाचा फोल्ड फोल्ड बिल करून बघितलं होतं, ते किस्सा तसा होऊन जातो आणि हा मॉलिक्यूल प्लेन मध्ये राहत इवन दो सर्व sp2 आहेत, पण अनयुज्युअली हा मॉलिक्यूल जो पण सायंटिस्टला ऑब्झर्व झाला तो प्लेन मध्ये नव्हता, तो असा काहीतरी होऊन जातो. इथे पण घाणच दिसतोय. ओके चलो, असा काहीतरी दिसतो म्हणजे काय, हे 4 राहतात प्लेन मध्ये, हे इकडचे 2 अबोधी प्लेन आणि हे इकडचे 2 अबोधी प्लेनच, सर्वच अबोधी प्लेन असतात. याची लिटरली चेअर होत नाही, नेहमी थोडीच असतं अपोजिट, हे ना, दोन्ही पण अबोधी प्लेनच असतात. असे 4 प्लेन मध्ये हा पण वर आणि हा पण वर असं वगैरे होऊन जातं ते. 1 2 3 4 5 6 7 8 असे काहीतरी ना, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे अबोधी प्लेन येतात. आउट ऑफ प्लेन आला तर आपली कंडिशनच गेली ना, दुसरीच कंडिशन नाही, पहिलीच कंडिशन होती अँटी अरोमॅटिक असो किंवा अरोमॅटिक असो, आपला अख्खाच मॉलिक्यूल कसा पाहिजे होता, हा आउट ऑफ प्लेन गेला, हा नॉन अरोमॅटिक मध्ये जातो. अजून इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट येतो जेव्हा मॉलिक्यूल मध्ये येतात 2 रिंग्स. असा प्रश्न नीट मध्ये मागच्या 5 वर्षात विचारलेला, पण ज्या पद्धतीने आधी एखाद दुसऱ्या वेळा आलेला आहे, जेई मध्ये तर अजून पण येतो कधी मध्ये. मग असं जर असेल तर काय करायचं, एक्स्ट्रीम केस सांगतोय मी, हे थोडं हलकं कमी समजलं तरी आपलं पर्सनल काय नुकसान, रेअर चान्सेस आहे, पण स्किप कशाला करायचं, आता एवढं समजलंय तर 2 स्टेप शिकून जाऊ. जर 2 रिंग आल्या तर काय करायचं, तर लक्षात ठेवायचं 2 रिंग आल्या तर अरोमॅटिक तेव्हाच होतो जेव्हा दोन्ही अरोमॅटिक असतात. एक अरोमॅटिक आणि एक अँटी अरोमॅटिक आली तर मॉलिक्यूल अँटी अरोमॅटिकच ठेवायचा. बघा, हा लेफ्ट वाला रिंग बेन्झिनचा आहे का, हा धडधडीत अरोमॅटिक आहे. ओके, मग हा वाला रिंग मला कसा सापडला, अरोमॅटिक. मग मी थोड्या वेळासाठी हा साईडचा रिंग बघितला, साईडच्या रिंग साठी हे झालं ना, याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन तर आहे ना, हा डबल बॉन्ड दोघांमध्ये शेअर झालेला, इकडे काढा फरक पडत, पण हे दोनच आहेत, इव्हन आहेत ना, मग हा काय झाला रे. मग ओव्हरऑल मॉलिक्यूलला काय म्हणायचं, अँटी अरोमॅटिकच म्हणायचं. लक्षात येतो का कॉन्सेप्ट, ओव्हरऑल हे म्हणायचं, म्हणजे हा ऑप्शन टिक करून यायचा. तर तुम्ही बेसिक लक्षात ठेवा, अरोमॅटिक जर दोन्ही रिंग असतील तरच तो ओव्हरऑल अरोमॅटिक असतो. अरोमॅटिक अँटी अरोमॅटिक असेल तर त्याला अँटी अरोमॅटिकच घ्यायचं. अँटी अरोमॅटिकच घ्यायचं, नो डाऊट. दोन्ही अँटी अरोमॅटिक असतील तर मग तर अँटी अरोमॅटिकच आहे, त्याच्यात तर काही प्रश्नच नाही. फक्त एक अरोमॅटिक आणि दुसरी अँटी अरोमॅटिक आली तर त्याला अँटी अरोमॅटिक म्हणजे अनस्टेबलच कन्सिडर करायचं, कारण की ते सायंटिस्टला सापडलं तसं. हा अनस्टेबल आहे तर अख्खाच अनस्टेबल होतो. अरे बरोबर आहे ना, एक दोघांचा ग्रुप असतील, दोन्ही ध्यानावर असतील तरच त्यांचं आयुष्यात भलं होईल. 2 मित्र होते, हा ना, दोन्ही जर असतील योग्य ठिकाणावरती, आहे ना, बरोबर लाईनवरती, तर दोघांचं भलं आहे, ते स्टेबल होतील आयुष्यात. एक खूप चांगला होता पण एक हल्लेला होता, ओव्हरऑल दोन्ही पण हलणार. लक्षात येतो का कॉन्सेप्ट, हे असं काहीतरी लक्षात ठेवायचं. ओके चलो, काही अजून स्पेशल कंपाऊंड्स आहेत, टीवायक्यू बेस्ड आहेत, है ना. ओके, आता ह्याच्यामध्ये काय करायचं हा मोठा प्रश्न. इथे डबल बॉन्ड होत पाहिजे होता, है ना, असं. ओके, हे ट्रायंगल जास्त छोटा झाला का त्या वरच्या बॉन्ड पेक्षा, है ना, बिचारा कुपोषित वाटतोय. ओके चलो, आता थोडासा आहे. ओके, अशा केसेस मध्ये काय करायचं, अशा केसेस मध्ये मला सांगा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड काय कॉन्ज्युगेशन आहे, कॉन्ज्युगेशन आलं तर रेझोनन्स होईल. रेझोनन्स होताना पहिला बॉन्ड कुठला पोलराइज होईल, रिंग मधला की बाहेरचा, कारण की तिकडे हावरट ऑक्सिजन बसलाय. मग आपण याचं स्ट्रक्चर हे इमॅजिन न करता ह्याचं पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर इमॅजिन करून आन्सर द्यायचं, तो अरोमॅटिक की अँटी अरोमॅटिक. म्हणजे काय, ह्याला इकडे पळवा, ही पहिली स्टेप होणार आहे. पहिली स्टेप झाल्यावर काय बनेल सांगा बरं रे, ट्रायंगल. ओके, इथे डबल बॉन्ड आहे, इथे ओव्हर कुठला चार्ज लावू आणि इथे कुठला लावू, तर काय असेल ती रिंग, अरे बराबर ना, मजा ले रहे हो क्या. बघा ना, एकच आहे ना, ऑड आहे की इवन आहे, ऑड होता है तो एरोमेटिक. कोणी म्हणेल सर मी उलट तर शक्यच नाही, उलट कॉमन सेंस नाही, क्योंकि ऑक्सीजन ज्यादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह है, वो इलेक्ट्रॉन को लूज नाही करेगा, स्वतःकडेच ओढेल. म्हणजे असं जर मॉलिक्यूल आला तर त्याचं स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर इमॅजिन करायचं आणि त्याचा आन्सर म्हणजे त्या मॉलिक्यूलचा आन्सर. ह्या केसमध्ये काय होईल सांगा, हा बॉन्ड पोलराइज होईल का रे,
असं जर झालं तर काय रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढू रे? हे डबल बॉन्ड्स असे, खरंय का? ओ वरती निगेटिव्ह येणार म्हणजे रिंग वरती काय झाला हा? बरोबर, उलट नका बोलू बे. सही आहे ना? कसं ओळखलात? इव्हन आलं ना सर? इव्हन असेल तर अँटी अरोमॅटिक. झेपला? ओके. जर दोन्ही रिंग आल्या तर आता तर हावरट कोणी नाहीच आहे ना, तर तुम्ही दोन्ही चान्सेस घ्यायचे. दोन्ही चान्सेस घ्यायचे म्हणजे काय? एकदा बॉन्ड वरच्या साईडला पोलराइज करून बघायचा. वेगळा कलर बघा, समजून घ्या. एकदा बॉन्ड वरच्या साईडला पोलराइज करून बघा. रिंग मधला काय पोलराइज करता? बाहेरचा करा. असं केलं तर काय इमॅजिन होतं सर? हा पेंटॅगॉन आणि त्याला खाली काय आहे? हा ट्रायंगल आहे. बरोबर? याच्यात इथे डबल बॉन्ड होते, याच्यात इथे. मी वरती पोलराइज केला तर वर कुठला चार्ज गेला सर? आणि खाली कुठला आला? पॉझिटिव्ह. आता दोन्ही रिंगला चेक करा. वरची रिंग बघा, वरची रिंग अर्ध्यातून वर. सबको झेप्या घ्या. खरंच? बिलकुल सही. 1, 2 आणि 3. अरे सर नो. खालची रिंग कशी ओळखलीत? एकच आहे ना, ऑड आहे ना. अरे झेपते का? आता दुसऱ्या पॉसिबिलिटीचा पण तुम्ही विचार करू शकता की सपोज जर हा बॉन्ड असा पोलराइज झाला असता, तो पण तर चान्स होता ना. तर त्या केसमध्ये काय? नीट बघून घ्या रे. दोघांचं वाटोळ होईल का? है ना? या रिंग वरती जाईल कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. आणि खालच्या रिंग वरती येईल 1, 2 अँटी अरोमॅटिक. 1, 2. मला सांगा, तुम्ही लोक सोडून बाकी सर्वांना आयुष्यात काय बनण्याची जास्त इच्छा आहे? स्टेबल की अनस्टेबल? तुम्हाला पण इच्छा आहे स्टेबल, पण थोड्या हरकती चुकत आहेत काही जणांच्या, है ना? अनस्टेबिलिटीकडे जात आहेत. पण नो डाऊट मॅक्झिमम लोकांना आयुष्यात काय पाहिजे? स्टॅबिलिटी पाहिजे, है ना? ओके. मग मॉलिक्युल काय पसंत करेल? स्टेबल होणं की अनस्टेबल होणं? त्या हिशोबाने आन्सर लिहून यायचं. लक्षात आलं का? ऑब्विस आहे ना, नेचरमध्ये अशाच गोष्टी होतात. आपला अभ्यास सोडून जे कशाकडे जातो? स्टॅबिलिटीकडे जातो. आपला अभ्यास पण स्टॅबिलिटीकडे जातो, पण आपल्याच्याने थोडासा कमी होतो, है ना? ओके, चलो. झेपला का हे वाला पण? एक्स्ट्रीम केस, नीट मध्ये चान्सेस कमी आहेत, पण समजले तुम्हाला? दोन्ही बघा, इथे इथे 2 चान्सेस घ्यायचे ऑप्शन होते का तुमच्याकडे? अरे तो तिकडे बॉस बसलाय ना, तो तर स्वतःकडे सोडेल. पण इथे तुम्ही दोन्ही चान्स याच्यात सांगा बरं. तुम्ही काहीही करा, एक रिंग अँटी अरोमॅटिक होणारच आहे. आयडेंटिकल आहे ना. मग तुम्ही कुठेही एकदाच पोलराइज करा, काही फरक पड रहा है? असं जर केलं तर ते रेझोनन्स सारखं जे बनेल ते काय बनेल तुमच्याकडे? हा इकडे एक पेंटॅगॉन आणि हा इकडे एक पेंटॅगॉन. हे असं इथे, हे असं होतं. इथे जाईल निगेटिव्ह, इथे जाईल. अरे इथे बरोबर आहे अरोमॅटिक, पण ही वरची रिंग काय झाली? आणि जर असं असेल तर ह्यांचा सम काय घ्यायचा असतो? लक्षात आलं का? ओके, चलो. तर हे झाले रेझोनन्सचे काही एक्स्ट्रीम क्वेश्चन, म्हणजे एक्स्ट्रीमच क्वेश्चन, एकदम एकदम लेवल आपण नेक्स्ट लेवल गेला. सर्वांना लक्षात आले? तर दिस इज ऑल अबाउट एरोमॅटिसिटी. ह्या कॉन्सेप्टला म्हणतात एरोमॅटिसिटी. एक क्वेश्चन मिनिमम येऊन जाईल, डायरेक्ट किंवा फार झालं तर इनडायरेक्ट, पण क्वेश्चन येणार म्हणजे येणार. तो व्यवस्थित नोट्स लिहायच्या, नाही समजलं तर बिंदास विचारून घ्यायचं. चलो.